आणि 72-73 लक्ष्मणवाडा डबल महाराज केसरी तिसरा. पण सुटकीनं दगड फोडायला जायची परिस्थिती काय होती त्या माणसावर? ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्र केसरी झाला, घरची परिस्थिती काहीच नव्हती आणि जातीनं वडा रोज डोंगरात दगड फोडायला जायचा. आणि ही बातमी सांगितली बाळासाहेब ठाकरेला. तिथे गेले होते, लोकांनी सांगितलं इतकं मोठं कोल्हापूरचं नाव केलं आणि ते दगड फोडायला जातोय. बाळ गायकवाडला का बाळासाहेब ठाकरेला? बाळासाहेब ठाकरे. बर. बाळासाहेब ठाकरेचं रात्री भाषण होतं, कोल्हापूरकर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत म्हणजे कडक बोलणार आहे ते. बाळासाहेब लाजा वाटल्या पाहिजेत म्हणजे कुस्ती पंढरी म्हणतात कोल्हापूरला. शाहूराजानं एवढं मोठं कुस्तीचं नाव मोठं केलं आणि डबल महाराष्ट्र केसरी झाला. लक्ष्मणवाडा डोंगरात दगड फोडायला जातो, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी त्याला नोकरीवर घेतलं. जय हिंद. आज दुसऱ्यांदा मुलाखत मी घेत आहे आणि व्यक्ती आहेत शंकर अण्णा पुजारी. यांची ओळख करून देणं हे काही गरजेचं नाही, कारण सगळ्या महाराष्ट्राला आणि भारताला माहिती आहे की कोण आहे शंकर अण्णा पुजारी. कुस्तीतला भीष्माचार्य शंकर अण्णा पुजारी आज निवेदनाच्या क्षेत्रातून सेवानिवृत्त आहेत. पण यांची आठवण ही प्रत्येक व्यक्तीला आहे. भरपूर व्यक्तींचे कमेंट्स येतात की मला शंकर अण्णा पुजारी यांची मुलाखत घ्या. मी ऑलरेडी घेतलेली आहे, तरी सुद्धा आज मी अण्णांच्या घरी आलेलो आहे आणि अण्णांचा खणखणीत आवाज ऐकायचं महाराष्ट्र पूर्ण इच्छुक आहे. त्यामुळे आज अण्णा तुम्ही थोडंसं तुमच्या आठवणी जुन्या परत सांगायच्या आहेत, लोकांना कळालं पाहिजे. तर अशा पद्धतीचा पैलवान म्हणजे शंकर अण्णा पुजारी. हरिश्चंद्र बिराजदार यांच्याबरोबर कुस्ती झाली होती सांगली या ठिकाणी आणि ती कुस्ती सोडण्यात आली होती. त्यामुळे हरिश्चंद्र बिराजदार यांच्याबरोबर कुस्ती खेळणारा मल्ल शंकर अण्णा पुजारी. निवेदनातला तर मल्ल आहेच आहे, पण शंकर अण्णा पुजारी हा कुस्तीतला सुद्धा एक मोठा नामांकित पैलवान आज त्यांच्याजवळ आलेला. अण्णा नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसांना आलो आज तुमच्याकडे आम्ही. कुस्तीतून तुम्ही सेवानिवृत्त आहे. आता सेवानिवृत्त जीवन तुम्हाला कसं वाटतंय? आता सांगायचं म्हणजे हजारो माणसाच्या समक्ष असणारा मी आज घरात बसून आहे. फार अस्वस्थ वाटतंय खरं सांगतो. कारण जनमानसात माझी ओळख कशी आहे नाही वाढना. 4000 मैदानं माझी झाली. होय. बोला बोला. 4000 मैदानं झाली. दररोज हजारो माणसाच्या समोर. कुठं धुळे, जळगाव, बारामती, मला सांगतो नाशिक, सगळीकडे बोलवलं मला. संपूर्ण महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्र बोललो अण्णा. कर्नाटकात गेला? हो, कर्नाटकात गेलो. मराठवाडा, विदर्भ सगळं केलं. आज वयाची मर्यादा संपलेली आहे. संपलेली नाही वया मर्यादा अण्णा. त्याच्यामुळं मुलग्याचं बायकोचं ऐकायला लागतंय. घरात बंद करा. कारण सकाळी 7ला निघालो, तिथं कुस्तीच्या टायमाला पोचणार. हजारो लोक बसलेले. लगेच माईक घ्यायचा आणि चालू करायचं, राम राम मंडळी. आणि मग सुरुवात झाली. ती किती 7 तास बोलायचं, चालू व्हायचं. कुस्तीचा इतिहास रनिंग कॉमेंट्री समोरची करायचीच. तो कुठल्या गावचा, हा कुठल्या गावचा, त्याचा वस्ताद कोण, ती डावाची खासियत काय, हे सगळं सांगायचं. बरोबर. अण्णा तुम्ही आता कुस्तीतले महाराष्ट्र केसरी दिनकर धैर्यचे पहिले महाराष्ट्र केसरी होते. हो बरोबर. त्यांचा कसा कुस्ती खेळण्याचा 1961 साली. अगोदर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू झाल्या 1953 पासून. 53ला स्थापना झाली. मामासाहेब मोहोळने स्थापना केली. बरोबर. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई अशी प्रमुख मंडळी सगळी एकत्र केली आणि महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. बरोबर. कारण 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि कुस्ती थोडी मरगळली. बरोबर. राजकारणी माणसं राजकारणात गेली आणि कुस्ती बरीचशी नामशेष होती काय बरोबर झालं होतं. त्याला कुस्तीचे अत्यंत चाहते आवडीचे मामासाहेब मोहोळ
याने ठरवलं की कुस्ती जिवंत राहिली पाहिजे. आपली अस्मिता आहे ती, बरोबर आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे बरोबर आणि ती कुस्ती जिवंत राहिली पाहिजे याच्यासाठी त्यांनी कुस्तीची स्थापना केली 1953 साली. आणि तिथून कुस्ती महोत्सव घडायला लागला. त्याला वजन वगैरे काही नव्हतं. महोत्सव घडायचा, ही जोड हिची जोड लावायची. 1960 पर्यंत असं झालं. आणि 1961 महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषदेनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचं ठरवलं. आणि जो ओपन गटात पहिला नंबर काढेल त्याला महाराष्ट्र केसरी किताब, चांदीची गदा द्यायची. बर. आणि पहिलं अधिवेशन ते औरंगाबादला झालं. बर. 1961 हा. तर दिनकर दह्यारी त्याचा तसं दिनकर पाटील आडनाव, पण दह्यारी. अगोदरच्या पैलवानाचं असं होतं की ज्या पांढरीतलं अन्न आपण खाल्लो, गावचा, ज्या गावचं पाणी पिलो, त्या गावाचं नाव मोठं करायचं. बरोबर. दिनकर दह्यारी असं नाव प्रसिद्ध झालं. आणि शेवटी 1961 अधिवेशन झालं. त्यात दिनकर दह्यारी विरुद्ध मुंबईचा बिरजू यादव अशी कुस्ती लागली. आणि बिरजू यादवला 17व्या मिनिटात घिस्यावर चित मारलं दिनकर दह्यारीनं. आणि तो पहिला महाराष्ट्र केसरी झाला. पहिली मानाची गदा त्यानं मिळवली. बरोबर. भगवान मोरे जे दुसरे महाराष्ट्र केसरी झाले, त्यांचं कसं होतं, ती कशी? भगवान मोरे अतिशय शांत सज्जन पैलवान. ते भोसले आमच्याला सांगलीला होते. चांगले पैलवान अतिशय. मग ते 1962 महाराष्ट्र केसरी झाले. बरोबर. 1963 जे अधिवेशन आहे, मी आता अण्णा पाटोळे म्हणून आपले पैलवान होते करोली टीचे, त्यांची मुलाखत घेतली. तर खऱ्या अर्थाने 1963 महाराष्ट्र केसरी अण्णा पाटोळे आहेत असं म्हणतात. हे खरं आहे का? हो, बरंचसं खरं आहे. पण त्यांचा संभाजी काळोखे मोतीबाग तालमीचे पुण्याचे एका तालमीतले ते होते. पुण्याचे होते पण मोतीबाग तालमीला होते. बरोबर. गणपत आंदळकरकडं. आणि अण्णा पाटोळे तिथंच होते. दोघांची कुस्ती शेवटी आली. आणि त्याला जास्त भाग घेत नव्हते, त्याच्यामुळे ती कुस्ती आली. आणि त्या कुस्तीला गदा द्यायची नाही असं ठरलं. त्याच्यामुळं अनिर्णित राहिली ती कुस्ती. अनिर्णित झाली. बरं. त्यामुळे गदा महाराष्ट्र केसरी त्यावेळी कॅन्सल झालं. अनिर्णित राहिली. मला एक सांगा, अण्णा पाटोळे पैलवान म्हणून कसा व्यक्ती हो? फार सज्जन आणि चांगला पैलवान, अत्यंत देखणा पैलवान, तब्येतीचा पुरा उंचीचा पैलवान. तर त्यांची एक ओळख सांगतात. मारुती माने स्वतः सांगायची मला, माझी आणि अण्णा पाटोळेची कुस्ती इतकी झाली, मी खेड्यातला पैलवान सायकलीवरनं कुस्त्याला जाणार आणि पहिल्यांदा माझी कुस्ती खासबागला घातली. बर. आणि मी गेलो आणि इतकी कुस्ती झाली की दुसऱ्या दिवशी मर्दा वर हात होईन झालं माझं. एवढी कुस्ती झाली. पण अण्णा पाटोळ्यावर मी मारलो. आणि ठेकेदारनं खुश होऊन मला 50ची नोट दिली, फताडीच्या फताडी. स्वतःच मारुती मान्याचं वाक्य सांगतोय मी. असं म्हणले? हो, फताडीच्या फताडी 50ची. अगोदर 1 रुपया म्हणजे बैलगाडीच्या चाकावडा मोठा होता. बरोबर बरोबर. 50 रुपये म्हणजे आपल्याला काहीच वाटत नाही, पण त्यावेळेला 50 रुपये मला पहिल्यांदा मिळाले. मग मला एक सांगा, अण्णा पाटोळ्यांना मारल्यानंतरच मारुती माने हे मोठे पैलवान झाले का हो? वस्तुस्थिती खरी आहे. 1956 ती कुस्ती झाली. 1938 जन्म मारुती मान्याचा. 38 आणि 48 आणि किती पुढे 18व्या वर्षी कुस्ती झाली. तिथनं ते मोठे पैलवान झाले. कुस्त्या गावे पडायला लागल्या. खेडेगाव. पण अण्णा पाटोळे त्यावेळी पण त्यांनी अण्णा पाटोळे चित मारलं होतं. हो, पाटोळे. पण अण्णा पाटोळे एक चांगला पैलवान, लढाई खेळताना मैदानात झाली कुस्ती आहे शेवटी, जय पराजय होणार. पण कमी नव्हता तो. इतकी कुस्ती झाली, इतकी कुस्ती होता. मारुती माने सांगायची, खरी कुस्ती माझी आणि तिची इतकी झाली, अशी कुस्ती कधी झाली नाही. मला एक सांगा, आता मारुती माने यांच्या गावी मी गेलो होतो, हिंदकेसरी मारुती माने. ती व्यक्तिमत्व आणि त्यांचा सराव, त्यांची घरची परिस्थिती, हे सगळं कसं होतं अण्णा? माझं गाव कोथळे, त्यांचं गाव कवठेबिरान, किती 10 किलोमीटरचं अंतर. आणि जवळून पाहिलेलं, अनुभवलेलं, नुसतं ऐकीव किंवा वाचीव नव्हं, स्वतः पाहिलेलं सांगतोय मी. मारुती मानेची घरची अतिशय परिस्थिती गरीब होती. 3 जण भाऊ. 1.5 एकर कोरडवाहू जमीन.
लोकांच्यात कामाला जात होते मारुती माने, कामाला वस्तुस्थिती आणि दिवसभर काम करायचं आणि रात्री तालमीत जायचं. तर 4-8 आणे रुपयावर पगार जास्त पडावा म्हणून दिवसभर कापसाच्या पळकाट्या पडायच्या, खंडून अंगावर कामं घ्यायची आणि काम करायचं. असा मारुती माने. गावच्या लोकांना परिस्थिती माहिती होती, तर ज्या रस्त्यानं जात होते तालमीला आणि परत घराकडे जात होते, वाटत एक चांभाराचं घर होतं. बर. तो चांभाराचा म्हातारा चांगला पैलवान होता. त्याच्या लक्षात आलं की पोरग चांगलं होतं, अंगापिंडानं हरापिंडानं मोठं उंच. मारुती मानेला जवळ बोलवलं, मारुती तू रोज या वाटेनं जातोस, तू त्या देवळीत दुधाचा तांब्या भरलेला असेल, तो प्यायचा आणि तू जायचा. चांभाराचा माणूस? हो. बर. आणि दररोज मारुती माने दुधाचा तांब्या प्यायचे, जायचे. असा पैलवान मोठा झाला. पुढं मोठा झाल्यानंतर चांगलं दिवस आलं, सांगलीला राहायला गेला. पण 4 चाकीनं गावात गेला आणि त्या रस्त्यानं चालला की गाडी उभा करायचा आणि वाकून त्या चांभाराच्या घरात जायचं. चांभाराचा म्हातारा मेला होता तो, पण फोटोच्या जाऊन पाया पडायचं आणि येऊन बसायचं, जायचं. कृतज्ञता जी होती ती मारुती मानेकडे होती. हो. अनेक उदाहरणं मी सांगेन, असं स्वतः पाहिलेलं, अनुभवलेलं. त्यांच्या बहिणीने पण त्यांना भरपूर जेवण करून घातलं ना? हो हो, केलं. तर अशी मारुती माने फार देखणे पैलवान. मला सगळे ओळखीचे पैलवान, नुसतं माहितीचे नव्हे, ओळखीचे. पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे असतील, दुसरे हिंद केसरी गणपत आंदळकर असतील, मारुती माने, हजरत पटेल, सगळे ओळखीचे दिनानाथांना. पण सगळ्यात देखणा पैलवान म्हणजे मारुती माने. देखना. आणि जनतेनं प्रेम केलं त्याच्यावरती. आपला पैलवान वाटायचं. शेतकरी घराण्यातला पैलवान, खेडेगावचा पैलवान, गरिबीतनं वर आलेला पैलवान, सगळ्याला माहिती. चांगली कोल्हापूरला कुस्त्या झाल्या असल्या, आमच्या गावाची कडिकुल्प पडायची, कुस्त्या बघायला सगळी लोक जायची मारुती मानेच्या. आणि गावानं सुद्धा इतकंच केलं, मारुती मानेची कुस्ती असली गाव सगळं उपवास धरायचं. नुसतं भावकी नवा, पूर्ण गाव, गाव बाया बापड्या सगळ्या माय मावल्या. आणि कुस्ती झाली की जल्लोष व्हायचा, दिवाळी साजरी व्हायची मारुती मानेच्या गावात. मारुती मानेच्या गावात. इतकं प्रेम गावानंही केलं आणि त्यांनीही केलं. ज्यावेळेला त्यांना पुरस्कार मिळाला, ध्यानचंद पुरस्कार, भारत सरकार देते, ध्यानचंद पुरस्कार मिळाला 2005 साली. तर अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. बरोबर. त्यांच्या हस्ते तिथं सत्कार झाला. दिल्लीच्या तख्तावर कुठं कवटे फिरण माहिती, खेडेगावचं कोणाला माहिती सुद्धा नव्हतं. आणि दिल्लीच्या तख्तावर तो सत्कार झाला. सत्कार झाला. मोठे मोठे तुमच्यासारखे वार्ताहर आले होते. भाऊ तुम्हाला आता कसं वाटतंय, म्हणजे कोणीतरी असतं आमच्यासारखं तर गजर्माचं कल्याण झालं वगैरे म्हणलं. भाऊ बोलायला फार हुशार होते. शाळा नव्हती तेवढी, 4थी नापास. मला आता असं वाटतंय की पदक असंच गळ्यात असावं आणि कवटेपिरांच्या गल्लीबोळात मला जरा वेढा पाडायला वाटतोय म्हणायची. इतकं प्रेम. इतक्या मोठ्या कार्यक्रमाला राष्ट्रपतीचे असते, पण गावाची आठवण त्यांनी विसरली नाही. ज्या मातीतलं अन्न खाल्लो, ज्या मातीतलं पाणी पिलो, त्या मातीशी एकनिष्ठ राहणारा पैलवान मारुती माने. क्या बात आहे, क्या बात आहे. हे तर झालं. मला एक सांगा, पारगाव म्हणून जे गाव कुस्तीची पंढरी म्हटलं जाते, तिथे पैलवान भरपूर आहेत, तिथला काय किस्सा आहे वाढना? हे पहा, नाथा पारगावकर मारुती मानेची जोड सांगलीच्या तरुण भारत ग्राउंडवरती कुस्ती झाली होती. मी पाहिली होती कुस्ती. आणि पंचांनी सांगितलं 5 मिनिटं म्हणतात. खूप कुस्ती झाली. 5 मिनिटात कुस्ती आम्ही सोडवणार. तर मारुती मानेने घिशाला हात काढला आणि नाथा पारगावकरला मारला. नाथा पारगावकर, जिजा पारगावकर त्याच्या जोडीतला, पुढे संभा पारगावकर, शिवा पारगावकर, ती नावं सांगावीत अशी पैलवान तिथे चांगले झाले. त्यातलाच एक महिपती पारगावकर म्हणून होता आमच्या वेळेला. बऱ्याचशा कुस्त्या त्याच्या खास भागाला बघितल्या. आणि मग अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा होत्या. त्यात हा काळा रोमगडी होता. दख्खन का काला मारुती आ गया बोलते ते त्याला म्हणायचे. आणि
7-8 कुस्त्या केल्याने दिल्लीला निवड झाली. बर. दिल्ली ही गाजवली त्यानं. आणि मग बोलायला लागले दख्खन का काला मारती ये आहे. मला ते हा. मग मी कुस्त्याला गेलतो, बोलवलं तर मला पारगावला. हा. आणि त्या गावचा इतिहास बोलतो तो. नाथा पारगाव फार चांगले पैलवान होते. कुठं आहेत गाव ते रामोशी घराण्यातला पैलवान आणि झोपडीत राहणारा पैलवान. जायचा एखादा पोरगा जाऊन बुलेट गाडीवर उभा करायचा, गाडीवर त्या झोपडी पुढं, ए मैपे हाय काय, कामाला येणार काय, असं विचारायचं. परिस्थिती नव्हती. आणि शासनानं अशा गुन्हे पैलवांना कधी लक्ष दिलं नाही. मग मी बोलल्यानंतर, मैदानात बोलल्यानंतर नाथा पारगावकर आत आले, टोपी फाटलेली, दाढी वाढलेली, असं करून आत आला. मला फार वाईट वाटलं. त्याचा एक जमाना बघितला होता मी. तर असा नाथा पारगावकर, त्या नाथा पारगावकरनं नाव फार मोठं केलं. आणि तेव्हापासून त्याला नाथ बाबा म्हणायला लागली गावातली पोरं, हे ते ओळख झाली ती. बरोबर. मला एक सांगा, कोल्हापूरचा विष्णू माने म्हणून एक हुकमी एक्का होता. हो. त्यांचं काय हो, त्यांचा इतिहास काय? विष्णू माने केरलीचा. हा. तर त्याचा दुसरा भाऊ होता नारायण माने. चांगला पैलवान होता. विष्णू माने हुकमी एक्का, खरोखर हुकमी एक्का हे नाव त्यालाच सार्थ ठरत आहे. नंतर अनेकांनी हुकमी एक्का नाव दिलं, मी वाचलेलं आहे. पण खरा नावाला सार्थ असणारा हुकमी एक्का विष्णू माने. म्हणजे त्याने कुस्त्या कसा करत जाऊ कुस्त्या? खूप कुस्त्या बघितल्या मी त्याच्या. पट काढणार म्हणजे काढणार. जर चिकटला पायाला जाऊन तोडून काढलं तर निघणार नाही. चिकटला तर पट काढून खाली घेणार. घिस्सा चांगला होता त्याचा, घिशावर मारणार. घिशावर? हो. बर. मला एक सांगा, लक्ष्मण वडार पण एक पैलवान होता. हो. कसा पैलवान? त्याच गावचा पैलवान लक्ष्मण वडार. गरीब घराण्यातला तोही चांगला पैलवान झाला. इतका धाडसी होता. हासबा मैदानात लक्ष्मण वडार, एक वसंत पाटील म्हणून होते, ठेकेदार असायचे मैदानात. हे लक्षा कापड काढ रे, जय बजरंग करत उठणार. लोक टाळ्याचा कडकडाट करणार आणि हसत हसत मैदानात जाणार. दोन्ही अंगावर तसा शड्डू मारणार, दोन्ही अंगावर, आणि जायचं आणि हसत हसत कुस्ती करून यायचं. एवढा चटकबाज पैलवान. चटकबाज पैलवान लक्ष्मण वडार. अनेक आसमान दाखवलं त्यांना. डबल महाराष्ट्र केसरी 1969ला, 71-72ला सांगतो की 1969ला हरिश्चंद्र बिराजदार, 1970-71 दादूमामा चौगले, आणि 72-73 लक्ष्मण वडार. डबल महाराष्ट्र केसरी तिसरा. पण सुटकीनं दगड फोडायला जायची परिस्थिती काय होती त्या माणसावर? ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्र केसरी झाला, घरची परिस्थिती काहीच नव्हती, आणि जातीनं वडार रोज डोंगरात दगड फोडायला जायचा. आणि ही बातमी सांगितली बाळासाहेब ठाकरेला. तिथे गेले होते. लोकांनी सांगितले इतकं मोठं कोल्हापूरचं नाव केलं आणि ते दगड फोडायला जातोय. बाळ गायकवाडला का बाळासाहेब ठाकरेला? बाळासाहेब ठाकरे. बर. बाळासाहेब ठाकरेचं रात्री भाषण होतं. कोल्हापूरकर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत, म्हणजे कडक बोलणारे ते बाळासाहेब. लाजा वाटल्या पाहिजेत म्हणजे कुस्ती पंढरी म्हणतात कोल्हापूरला. शाहूराजानं एवढं मोठं कुस्तीचं नाव मोठं केलं, आणि डबल महाराष्ट्र केसरी झाला. लक्ष्मण वडार डोंगरात दगड फोडायला जातो, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी त्याला नोकरीवर घेतलं. चालतं काय लक्ष्मण वडार? हो. मी बाळासाहेब ठाकरे सभेत बोललेले. हो. बरोबर. मला एक सांगा, हरिश्चंद्र बिराजदार मामांची तुमची कुस्ती झाली. हो. ती काय झालं, कशी झाली, सांगितली कुस्ती अण्णा? हे पहा, 1968ला मी सरकारी तालीम सांगलीमध्ये होतो. माझं नाव होतं चांगलं कुस्तीमध्ये, आणि बिराजदार मामाचा प्रश्न नाही, चांगलेच होते. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, वस्तुस्थिती सांगतो वयानं. हो. बर. पण वेगात वरती आलेला उंचा चपळ पैलवान. आणि ते त्यावेळेला गंगावेश तालमीला होते. गणपत खेडकर त्यांची वस्तात त्यावेळेला. माझी त्यांची कुस्ती सांगलीला ठरली, आणि
कुस्ती सुरुवात झाली. खरोखर अतिशय चपळ पैलवान. 2 वेळा मला खाली धरून आणलं. 2 वेळा किल्ली तोडून निघून गेलो. परत शड्डू ठोकला. परत तिसऱ्यांदा मला खाली धरलं चाली आणि मला स्वारी घातली. माझा हाल केलं आणि कुस्ती शेवटी सुटली माझी. 1968ला 1969ला ते महाराष्ट्र केसरी झाले लातूरला. हो. आणि त्या माणसाची कुस्ती झाली. हो. मला एक सांगा, सांगली जेव्हा तुम्ही सराव करतो अण्णा, ते तुमची वस्ताद कोण होते, कशा पद्धतीने शिकवायची? माझे वस्ताद नारायण पवार. नारायण पवार. हा, दुसरे म्हातारे वस्ताद एक येत होती दुंडापांना खोकले म्हणून. नारायण पवार आमचे वस्ताद. केवळ वस्ताद हे नुसतं पैलवान म्हणून नव्हे, आम्हाला शिकलं माणूस म्हणून कसं राहावं हे त्यांनी शिकवलं मला. नारायण पवार अतिशय नेक माणूस, सज्जन माणूस. कुस्ती तर शिकवायचेच, नाव तर शिकवायचेच. कडक वस्ताद होते. जमत असलं तर करायचं, नाही तर वळकटी बांधून घराकडे जायचं असं म्हणणं. कुणालाही, सगळ्याला. तालमीचं नाव घालवायला, घराचं नाव घालवायला इथं थांबायचं नाही. मार सपाटी. वरती यायला व्हायचं नाही हौदा चढून. कुस्ती इतकी व्हायची, 2-3 कुस्ती. वर आल्यावर मार सपाटी. अशा पद्धतीने खूप कुस्ती घ्यायची. कुणी कुस्ती काढली असं वाटायचं त्यावेळेला. एवढा त्रास व्हायचा. एवढा त्रास. मला एक सांगा, गणपती आंधळकर ह्यांची कुस्ती तुम्हाला बघण्याची योग आला ना? आली की. मग ते कसे पैलवान, त्याची कुस्ती कशी व्हायची? फार चपळ पैलवान होते. अनेक पैलवान मी पाहिले. नाकाच्या शेंड्यापासून जर वळंबा सोडला तर पायाच्या घोट्यात येणार असा पैलवान गणपत आंधळकर. जरा सुद्धा पोट नाही. चपळ पैलवान. मी एकच त्यांची कुस्ती खरी बघितली. मोहम्मद हनीफ विरुद्ध गणपत आंधळकर. मोहम्मद हनीफ गणपत आंधळकरनी मारलं होतं त्यावेळेला. तर तो 1960चा महाराष्ट्र. 1959ला खंचनाळे पैलवान झाले. 1960ला गणपत आंधळकर झाले. बरोबर. तर खडकसिंगला मारलं त्यांच्या. खडकसिंगला. म्हणजे ह्या आपल्या भागातला चांगले पैलवान म्हणजे 5 हे झाले मला. बर. दिनानाथ सिंग कसे पैलवान हो? चांगला पैलवान, बनारसचा पैलवान तो तसा. पण इकडं आले कुस्तीसाठी. सांगलीला थोडे दिवस राहिले ते. त्याच्यानंतर कोल्हापूरला राहिले गंगावेस तालमीत. महाराष्ट्र केसरी तर झालेच 1966ला. बरोबर. आणि 1971ला हिंद केसरी झाली. बरोबर. आणि वैचारिक पैलवान, वैचारिक पातळी फार चांगली त्यांची. हिंदीत भाषण करायला लागला तर माणसं थकवून ऐकायचं. एवढं चांगलं भाषण करणार. भाषण चांगलं करणार. एकदम भारी पैलवान. हो. हजरत पाटील हिंद केसरी. हजरत पाटील 1964चा हिंद केसरी. 64चा. हा. बर. शेवपुरी तालुका कोल्हापूर. त्याचं गाव आचेगाव सोलापूरच्या खाली आहे. बर. तर त्याचा मुलगा आता शाहूपूरला आहे त्यांचा, हसन म्हणून. कसा पैलवान ते? चांगला पैलवान. हजरत पाटलानं मारुती मान्याला एवढं मारलं होतं माझ्या समोर राजवाड्यात सांगलीच्या. काय सांगताय? हो. आणि त्याच्यानंतर परत ती कुस्ती ठरली. बर. परत कुस्ती ठरली पोलीस हेडक्वार्टर ग्राउंडवर सांगलीला. आणि तिथं मारुती मान्यानं हजरत पाटलाला परत मारलं. अशी कुस्ती. एवढं म्हणजे तेव्हा कुस्तीत खुन्नस लय असायची ना? कुस्ती असायची, ईर्ष्या असायची. नाहीतर तुझ्या गावात मी आणि माझ्या गावात तुझे आता चाललंय ते न बोललेलं बरं. पण ते नाही. नेक पैलवान होते सगळे. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा तालमीत सराव करायचा सांगलीमध्ये अण्णा, त्यावेळी तुमच्यावर मारुती माने वगैरे नावाचे पैलवान कोण होते का? त्यांची ते तालमीत नव्हते. पण काही वेळेला आमच्या सरकारी तालमीत ते यायचे. कुस्ती मेहनत करायला यायचे. सादिक पंजाबीला आणून ठेवलं होतं त्यांनी. बर. सादिक पंजाबी म्हणायचे इथल्यापेक्षा तिथं जाऊया सांगलीला. आणि कुस्ती मेहनत करायची सरकारी तालमीत. आणि जाताना मग मोसंब्याची पोती भरायची, काय खुराकाची फळफळावाची पोती भरायची आणि जायची कवठी फिरायला मारुती माने. मला एक सांगा, आता पाकिस्तानचा सादिक पंजाबी पैलवान बरोबर, कोल्हापूरनं त्याच्यावर भरपूर प्रेम केलं त्या व्यक्तीवर. ती पैलवान कशी होते हो सादिक पंजाबी वगैरे? सादिक पंजाबीच्या अगोदर सांगतो, सादिक पंजाबीचे वडील निक्का पंजाबी म्हणून होते. बर. फार कडक पैलवान होते. तर कोल्हापूरला येऊन राहिले तर वडिलांनी उठवून बसवायचं पहाटे आणि मग जोर धरायचे.
2500 जोर मारायचे. साधी पंजाबी. बर. आणि मग चड्डी घालायची लढतीसाठी. असं चाललेलं असायचं. एक दिवस काय झालं, वडील कुठनं तर आले असतील, तब्येत बरी नसेल, उठवलं नाही आणि हिने 2500 जोर मारले आणि वडिलांना उठवलं, चड्डी घातली कुस्ती करण्यासाठी. वडील उठून म्हणले, जोर कोण मारणार? अब्बाजाने बघ म्हणलं पाण्याचं पाठ व्हायला, म्हणजे घामाचं. मी मारलं तू मारला नाही. तर वडिलांच्या आज्ञेनुसार चड्डी काढली आणि परत हात धरले आणि परत 2500 जोर मारले. म्हणजे 5000 जोर मारले. हा, 5000 जोर मारले. त्याला भेटी घालून मेरा बेटा म्हणून रडा लागले निका पंजाबी. त्यांना ती पहिलवान होती, माहित होती त्यांना, पण मुलाची परीक्षा बघण्यासाठी पहिलवान. बरोबर. तर त्यांचं असं होतं, निक्का पंजाबी स्वतःच्या अंथरुणातच झोपून घ्यायचे मुलग्याला. संडासला गेले तर संडासाचं दार उघडं ठेवायचं आणि हे लहान मुलापुढे बसल्यासारखं बसायचे आणि संडास करून ते पोरग बाहेर यायचं. एवढं त्याला इतकं कडक होते निक्का पंजाबी. निक्का पंजाबी होती तेव्हा ती सादिक पंजाबी झाली. देखना पैलवान. मैदानात आला तर टाळ्या व्हायच्या, गजर व्हायचा, आरशासारखा चमकायचा. देखना पैलवान. बर. मला एक सांगा, कोल्हापूरमध्ये जे तुम्ही हे आता बघितलं, बाळू पाटील हा आमचा कोल्हापूरचा एकमेव जिल्ह्यातला पैलवान म्हणजे बाळू पाटील. कसा पैलवान हो बाळू पाटील? हा देखना पैलवान हो. प्रत्येक स्नायू तोलून मापून घ्यावा असा पैलवान होता बाळू पाटील. त्याच्या कुस्त्या बघितल्या. आणि कर्नाटकात एक भारतीचा वडार म्हणून चांगला पैलवान होता. अनेक पैलवानला आसमान दाखवलं होतं त्यानं. आणि भारतीच्या वडराबरोबर बाळू पाटलाची. तर भारतीच्या वडराला मारल्यावर लोक थक्क झाली होती. बाळू पाटला मारलं? बाळू पाटलानं मारलं त्याला. बर. माझी कुस्ती होती त्या मैदानात. बर. तेरदाळला काय तर कुस्ती होती. तेरदाळला. बर. मला एक सांगा, जो मैदानात जय बजरंग करून याचा जो गोपाळ पाटील म्हणजे पहिला काळ्याला पहिला गिड्ड्याला कसा हो, काय काय जरा येते? चांगला होता पहिला. फार मोठी जोड होती असं नाही. बारकी जोड. बारकी जोड पण यायचाच असा दंगा करत, कुस्ती बी करणार चांगला असा पहिला होता बाळू पाटील. लोक पैसे भरपूर द्यायचे म्हणते, फरी भरून पैसे घेऊन घरला जायचं. गरीब पैलवान आणि निस्वार्थी पैलवान. आणि तुम्ही पैसे भरून जायचं म्हणताना लक्षात आलं माझ्या, मारुती वडार नावाचा एक पैलवान होता कराडचा. तर 1 नंबरला मारुती माने विरुद्ध विष्णू सावर्डे 6/3/1965 त्या मैदानात माझी कुस्ती होती. कुठं? खासबागला. बर. आणि 2 नंबरला कुस्ती होती मारुती वडार विरुद्ध पाकिस्तानचा बालारबे. बर. 2 नंबरला कुस्ती लागली. फार चांगला पैलवान तो, देखना पैलवान तब्येतीला. आणि त्या मारुती वडारनं त्या ह्याला पैलवानला बाहेरल्या टांगवर मारलं, चित मारलं. आणि इतका पैसा मिळाला, कारण मारुती मानेची कुस्ती फार वेळ, 2.5 तास कुस्ती लागली ती. तोपर्यंत हा मैदान फिरतच होता, लोक पैसे देतच होती. ती पिशवी पुरणा लुंगी केली, दोघांनी धरली आणि पैसे द्यायला चालू झाले. लोकांनी लुंगी भरून पैसे मिळाले मारुती वडाला. मारुती वडार चांगला पैलवान होता. ते आता नाही येत ना? नाही, आता नाही. बरं. मला सांगा, आता मारुती माने विष्णू सावडेंची कुस्ती झाली, त्या कुस्तीत विष्णू सावडे पॉइंटवर का मारलं मारुती मानेनी. पण विष्णू सावडे पैलवान म्हणून कसा व्यक्ती हो? फार चांगला पैलवान होता. आत्ता जरी जाणत्याला कुणाला विचारलं, मारुती माने कुस्ती खेळायला शाना का विष्णू सावडे शाना, खरा वस्ताद किंवा खरा जाणता माणूस विष्णू सावडे चांगला पैलवान. सगळे डाव मारणारा. सगळे डाव? छडी टांग, धोबी पछाड असू दे, घिस्सा असू दे, सगळं डाव मारणारा. मारुती माने नशीब फार मोठं, त्याचं ताकद फार मोठी. दोरे झाडायचं आणि दोरीला लागलं की डोंगर असला तर उलटून पडायला पाहिजे, एवढी ताकद ती मोठी मारुती मानेची. खाली घेतलं की दांडग्यावर खिशाला हात काढायचा, दांडग्यावरचा डाव. घुटणा ठेवला 144 किलो वजन, घुटणा ठेवला की उलटून पडायचं. म्हणजे असा दांडग्याचा पैलवान मारुती माने. नशीब बी मोठं होतं त्याचं. सावडेकरांचं वजन पण तेवढं होतं? नाही, कमी होतं त्यापेक्षा. कुस्ती चांगली तब्येत होती. पट बघितलं तर ते
आपला फोटो दिसायला पाहिजे पटात, इतका देखना पाहिजे. देखना पैलवान. हो, विष्णू सवर्ण जो होता विद्याभूषण होता, शिक्षक, आपले शिक्षण चांगलं झालं त्याचं. झालं. मोहम्मद हनीफला त्यानं 15 दिवसात 2 वेळा मारलं होतं विष्णू सवर्ण. मोहम्मद हनीफ ना. हो. हनीफ एक चांगली पैलवान त्या गाडीचे हो. नावाजलेले पैलवान. मला एक सांगा अण्णा, तुम्ही आता हे 4000 मैदाने केली बरोबर. हो हो. तुम्हाला पुरस्कार पण भरपूर मिळाले, तुम्हाला गदा भरपूर मिळाल्या, मेडल मिळाले. कधी कुस्ती करत असताना, म्हणजे कुस्तीचं निवेदन करत असताना किंवा असं तुम्हाला आवडलेली एक अशा कुस्त्या 2-4 आहेत का तुमच्या स्मरणात, एकदम तुमच्या हृदयात असणारी कुस्ती असे जर म्हटलं तर एखादं आहे का तुमच्या स्मरणात एखादी कुस्ती? खूप असं आहे, कुठलं सांगावं आणि कुठलं नको. एकापेक्षा एक पैलवान, एकापेक्षा एक कुस्त्या. खरोखरच त्यातली चांगली एखादी 1-2 कुस्त्या सांगा तुमच्या आवडीची. एखादा बाबा असं जुना पैलवान तुम्ही बघितलाय, कुस्ती खेळली तिने, तुमच्या अजून स्मरणात आहे, डाव मारला तर मग कळालंच नाही कशी टांग मारली किंवा काय झालं. लक्ष्मण वडर एक चांगला पैलवान होता. असंच असं जाणार, टेन्शन कधी नाहीच त्याला. जातीनं वडर, जातीनं वडर, गरीब, खायचं पंचायती. बर. धुवून पाठीवर जाणार आणि पुट्टी मारणार, चित हसत हसत कपडे घालायला जाते. वडील होती त्यांचे गुलाबी फेट्याचे. लक्ष्मण वडानं कपडे काढले की ज्योतिबाचा गुलाल त्याच्या कपाळाला लावायचा वडिलांनी, आणि मग जय बजरंग करत आत जायचा. मोर्चाला मारूनच येणार परत कपडे घालायला. आणि याचे त्याचं विभाग ठरलेलं असायचं, खासवा मैदानात कोण कुठं बसायचे. तर दक्षिणेला कायम बसलेला काय काळा तालीम तिकडे बसलेली असायची. पश्चिमेला मोतीबाग तालीम होती बरोबर. इकडं उत्तरेला शाहूपुरी तालीम असायची. अशा पद्धतीने आमच्या सांगलीला इकडं दक्षिणेकडेच कुस्ती राहायला बसायला ठिकाण होतं. बरोबर. भंडारा एट्टीकरची कुस्ती तुम्हाला बघायला भेटले का ऑलिम्पिक? भंडारा एट्टीकरला एक कुस्ती बघायला मिळाली फक्त मला, पलूसला. बर. आमच्यातला श्रीरंग शिंदे बेनापूरकर, आमच्या तालमीतलाच फार चांगला पैलवान. 8 वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन त्याच्या गटातला, आणि 3 वेळेला ऑल इंडिया चॅम्पियन असा पैलवान. त्याची कुस्ती आणि बंडा पाटील एट्टीकराची कुस्ती पलूसला लागली. फार कुस्ती झाली. हप्ते बांधणार बंडा पाटील आणि कडला जायची कुस्ती, परत आता नाही. अशा बऱ्याच वेळ कुस्ती झाली. ती कुस्ती बरोबर सुट्टी होती. पण बंडा पाटील एट्टीकर ही निवड झाली ती ऑलिम्पिकला. तर टोकियो ऑलिम्पिक. बरोबर. मारुती माने, गणपत आंदळकर आणि बंडा पाटील तिघे जण गेले. बरोबर. नंबर बसला नाही तिथं, तरी परंतु ऑलिम्पिकला जायची पात्रता बंडाकडे होती, ही वस्तुस्थिती होती. अगदी खेडेगावचा गरीब वर्णातला पैलवान, तिथे काय पार्शिलिटी काही नव्हतं, असा गेला. पण सांगतो, शासनाविरुद्ध आम्हाला काय बोलायचं नाही, तरी परंतु त्याची कदर केली नाही शासनानं, लोकांनी. आज तो गरीब घराण्यातला पैलवान रोज खुरपानी येळा घेऊन वैरणला जायचं, 4 मसाले घरात आणि वैरण आणून टाकायचे, त्याच्यावरच जगायचं. आतापर्यंतचा इतिहास मला माहिती होता. नाही, आता पण ती परिस्थिती आहे. काल सुद्धा मी त्यांच्या घरी जाऊन आलो. अशा व्यक्तीला शासनानं सुद्धा काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे. ऑलिम्पिकला निवड झालेला पैलवान, भारतातनं निवड झाली, सोपं नसते. बरोबर की. तशा माणसाची कदर केली नाही. काय तुम्ही 4000 मैदान आतापर्यंत केली अण्णा, बरोबर. तर महाराष्ट्र शासनाचा एखादा पुरस्कार तुम्हाला मिळाला का? नाही, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर नाही. 5 रुपये मला महाराष्ट्र शासनाकडून मिळाले नाही. काय ठेकेदार द्यायचे तेवढंच, या जाणं येणं खर्च भागायचा कुस्तीसाठी. तेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चाल विषय हाती धरून या, चालू वाटे मज तुझाची आधार, त्या भगवंताची सेवा करायची, एवढंच माझ्या मनात. माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एवढी विनंती आहे की अण्णांचं कुस्ती क्षेत्र जगवण्याचं महान कार्य आहे. या कार्याला खऱ्या अर्थानं जर प्रोत्साहन द्यायचं असेल किंवा त्यांना एक परतावा द्यायचा असेल तर यांना शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार देण्याचं कार्य करावं, ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ही माझी विनंती आहे. कारण कुस्तीतला जर भीष्माचार्य असेल तर माझे आपले अण्णा आहेत, ज्या अण्णाने कुस्ती जगवण्याचं महान कार्य केलं. अण्णा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
कुस्ती सम्राट असलम काजी, हं. सगळ्यांनी एक चांगला परिषद घेतली होती परवा. हं. मी काही गेलो नव्हतो, हं. पण माझ्या अपरोक्षितच सगळ्याच्या समोर दोघांनी सांगितलं, शंकरांना होते म्हणून कुस्ती जिवंत झाली, नव्हे फुलली बहरली हं. ही वस्तुस्थिती आहे म्हणून सांगितली. खरं आहे ते, खरं आहे सगळ्यांच्या अण्णा, समोर खरं आहे. सांगितलं. खरं आहे अण्णा. आम्ही पण लहानपणापासून अण्णांना बघतोय. फक्त आमचं काय झालं, आम्ही मिलिटरीत भरती झालो त्यामुळं तुमच्याशी संबंध आमचा थोडा कमी आला 18 वर्षामध्ये मध्ये. पण तरी पण आम्ही कुस्ती विसरलो नव्हतो. आमच्या हृदयात कुस्ती ही होती आणि आता सुद्धा आम्ही कुस्तीचं काम करतोय. अण्णा मला एक सांगा, आताच कुस्तीबद्दल तुमचं मत काय हो अण्णा? ही जर नवीन कुस्ती आहे आता आपलंच आपण उघडं करून सांगायचं नाही, तरी पण पैलवानाने नवीन संदेश जायला पाहिजे अण्णा. काय करायला पाहिजे, तसं काय चाललंय? कुस्तीत फार लबाडी आली. हम्म. माझ्या गावात तू आणि तुझ्या गावात मी, हम्म. कुठला तरी हरियाणा केसरी, पंजाब केसरी नाव द्यायचं, तर बॉडी बिल्डर कोणतं आणायचं, फाडायचं आणि उदो उदो करायचं. आणि त्यांचं उदो उदो करायला आम्ही निवेदक, म्हणजे आम्ही लबाडच झालो. कुठल्या कुस्तीचं उदो उदो करायचं आणि कुठल्या नाही करायचं अशी अवस्था झाली. आणि मग गावचे पुढारी कोण कोण आहेत त्यांची नावं पाठ करायची, आत्ताचे निवेदक. बरोबर. आम्हालाच नावं ठेवून घेतोय खरं म्हणजे. तर त्यांचं उदो उदो करायचं फक्त. पैसेवान असतात, ते पैसे दिलेले असतात, त्यांचं नाव पुकारावंच लागतंय. अशी अवस्था चालली आता. बरोबर. त्यामुळे हे तर निवेदनात झालं, पण पैलवानांच्या बद्दल तुमचं मत काय आहे? पैलवानांनी काय केलं पाहिजे अण्णा? पैलवानांनी सुद्धा नेक कुस्ती करावी. हे बापांनी खटलेलं असते, वस्तादांनी कष्ट करून मला जगवलेलं असते, वाढवलेलं असते. तर कुस्ती खरी कुस्ती करावी. लबाड कुस्ती पैशासाठी करू नये असं मला प्रामाणिकपणानं वाटतंय. बरोबर आहे. आता पैलवानकीमध्ये अण्णा व्यसनाधीनता पण वाढलेली आहे. त्याच्याबद्दल तुमचं मत काय अण्णा? अतिशय वाईट आहे. पैलवान एक गावचा किंवा त्या भागाचा नायक म्हणून बघितलं जाते त्याकडे, आणि तो जर दारुड्या निघाला, व्यसनी निघाला, तर त्याच्यापासून काय आदर्श घ्यायचा? नको रे बाबा पैलवानकी म्हणतात. आज पालक मंडळी बरीचशी नको रे बाबा म्हणतात. बरोबर. अशी अवस्था झाली. पण तुम्ही असं कधी एखादी घटना घडली का तुमच्या देखील, तुम्ही निवेदन करताय, एखाद्या पैलवानाने इंजेक्शन घेतले, कुस्ती मैदानात आलाय आणि चक्कर येऊन पडलाय, असं काय तुम्ही एखाद्या? चक्कर येऊन पडलाय वगैरे असं नाही, पण एका अधिवेशनाला मी गेलतो पुण्याला, तर माझा सहकारी एक म्हणला, जरा बाहेरनं फिरून येऊया. कुस्त्या थांबल्या होत्या बाहेर, तो नुसते सुया दाखवत होता, इंजेक्शनच्या सुया पडल्या दाखवत. कशाच्या सुया म्हणलं, मला काय माहिती हो म्हणलं. तर हे पैलवानांनी इंजेक्शन घेऊन म्हणले. आम्हाला ती माहिती सुद्धा नाही, कधीच माहिती नाही. त्यामुळं पैलवानांचं नुकसान आहे हे मान्य आहे ना. तुमच्या काळात कधी असा प्रसंग होता का हो, इंजेक्शन घेऊन कुस्ती केला? खरंच नाही. का मारुती माने 144 किलो वजन होतं, कुस्ती केली नाही, इंजेक्शन घेऊन कुस्ती केली असं कधी माहिती का? कधीच नाही ना. असा काही प्रकार नाहीच, कधी प्रकार नाही ना. ती माहितीच नव्हतं आम्हाला, हे असं होतंय असं माहिती सुद्धा नव्हतं. हे आता हे झालं. मला एक सांगा, जे गोगा पंजाबी, परत कल्लू गामा वगैरे ही पैलवान जी होती पहिली, आता तुम्ही त्यांना बघाय नाही मला वाटतंय. गोगा पंजाबीला बघितलं तुम्ही? हा. आता कसं जगजेता गामा तर तो खरोखर लंडनला कुस्ती स्पर्धा व्हायच्या, तर भारतातर्फे गेला होता गामा. त्याची उंची होती कमी, 5 फूट 7 इंच उंची होती. बर. जगातले बलाढ्य पैलवान आले होते, आणि मग उंचीत भरत नाही म्हणून त्याला बाजूला काढलं होतं. गामाच्या वस्तादाने सांगितलं, माझ्या पैलवानापुढे 5 मिनिटं कुणी टिकू दे, माझं $5,000. जगातले 10 पैलवान लढले गावावर, 5 मिनिटं कुणी लढला नाही. आणि मग जनतेतून उठाव झाला, भारताच्या गामाला भाग घ्यायला दिलंच पाहिजे. भाग घेतला, सगळ्याला ठोकून काढलं. शेवटची कुस्ती लागली, पोलंडचा झिस्को. समुद्रात पोहायचा व्यायाम करणारा तो. त्या पोलंडच्या झिस्कोला चित मारलं, आणि 10 डिसेंबर 1910 गामा जगजेता झाला. बर. त्याच्या जीवाला गोष्ट लागली झिस्कोच्या. मोठा पैलवान तोही,
समुद्रात पोहायचा व्यायाम करणार. अरे तो तयारी करून परत भारतात आला आणि परत गामाला आव्हान दिलं. गामानं आव्हान स्वीकारलं आणि पतियाळाला कुस्ती लागली. मला सांगतो 42 सेकंदात समोरून आकडी लावून परत चित मारलं डिस्कोला. हा बर. आकडी नावाचा डाव असा आहे, किती जरी दांडगा बैल असला एवढ्या मोठ्या वशिंडाचा, एक कासरा टाकला तरी ते पडतंय. चापायला पाडताना बघा त्याला. तसा आकडी डाव असा आहे. माझी खासियत आकडीमध्ये होती. बऱ्याच कुस्त्या केल्या मी आकडीवर. तर त्या आकडीवर परत 42 सेकंदात मारलं झिस्कोला आणि जग में कोई भी लढो म्हणून हात वरती केला. या भूतलावर कुणीही त्याचा हात धरू शकला नाही. गामाचा एवढा जबरदस्त गामा. जबरदस्त. पुढं भारताची फाळणी झाली. वतन पाकिस्तानात, तो पाकिस्तानात राहायला गेला. रजिया बेगमशी विवाह झाला त्याचा. तर तिथं त्याने तालीम ओपन केली. बर. आणि हिंदू मुलं, मुसलमान मुलं सगळी गुन्हा घेऊन खेळत होते. पण त्यावेळेला जाती दंगल उसळली आणि एक समाज चालून आला तालमीवर, हत्यारबंद. हिंदूची पोरं बाहेर काढा, हिंदूची पोरं बाहेर काढा. त्या गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिला. माझ्या देहाचे अगोदर तुकडे करायचे आणि मग हिंदूकडे जायचं म्हणून सांगितलं. गामा मुस्लिम असताना सुद्धा तो धर्मनिरपेक्ष कसा होता. तर ते समाज शांत होऊन घरी गेला. पुढं रजिया बेगमशी विवाह झाला आणि त्यांना 5 मुलं झाली एका पाठोपाठ एक. 5ही मुलं वारली. बर. 4 मुली झाल्या, त्यातल्या फक्त 2 जगल्या. आणि त्याचाच भाऊ गामाचा इमाम बक्ष, त्याला 6 मुलं, 6 जागतिक कीर्तीची. आजम, असलम, अक्रम, भोला, गोगा आणि हस्सो. 6 पोरं. 6 जागतिक कीर्ती. भोलानं तर 19व्या वर्षी भारत जिंकला होता. गोगाच्या कुस्त्या आम्ही बघितल्या. गोगानं गणपत आंदळकरला मारलं, गोगानं सादिक पंजाबीला मारलं. असा गोगा देखना पहिलवान मारला तोही. पण असे पैलवान ज्याची नशीब असतंय. तो पाकिस्तानचा ना गोगा. म्हणजे काय, फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान भारत. त्याच्या अगोदर. बरोबर. तर ती पण पाकिस्तानलाच गेली ती. हो, ती पाकिस्तान. मग गामा परमेश्वर कसा असतो बघा. शेवटचं टोक गामा, कीर्ती शिखर गामा. होय. म्हातारपणी त्याला लकवा मारला, अर्धांगवायू. 6 वर्ष झोपडीत पडून होता. झोपडीत. हो. बर. पाकिस्तान सरकारनं बघितलं नाही आणि भारत सरकारनंही बघितलं नाही. 6 वर्ष झोपून होता झोपडीत. कुणी सहाय्य केलं. एकेकाळी 2 वेळा लढलेला पैलवान झिस्को त्यानं मदत केली. म्हणजे पैलवानकी ही काय जन्मजन्माचं वैर नसतंय. कुस्तीसाठी कुस्ती दोस्ती नाही, दोस्तीत कुस्ती नाही, अशी कुस्ती असते. हे दाखवून दिलं झिस्कोनं. असा गामा पैलवान. अण्णा, एवढा इतिहास तुम्ही लक्षात ठेवला आहे. वय वर्ष 78 आहे. ही इतिहास ठेवण्यामागे असं काय कारण आहे अण्णा? एक त्याच्यावरती नितांत प्रेम, नितांत भक्ती, हेच खरं कारण. वाचन वगैरे फार वाचन आहेत बघ. पुस्तकं सगळी पुस्तकं आहेत. वाचन केलं. हो. अजून इंदोरला काहीतरी मासिक निघतंय, भारतीय कुस्ती नावाचं. अजून मला प्रत्येक महिन्याला येतंय. मग ते वाचता तुम्ही? वाचतो अजून. मला एक सांगा अण्णा, तुम्ही जातीने धनगर, बरोबर? हो, बरोबर. तुम्ही ओव्या वगैरे गाण्याचं कार्यक्रम करायचं का हो? अहो, मुंबईला माझी निवड झाली आमच्या संघाची. बर. काही लक्षात आहे. आम्ही चाललो जीभ भरून. ढोल निशाण त्यातच होतं. आणि खंडाळ्याच्या घाटात गेलो. संध्याकाळ झाली. पोलीस खात्यानं गाडी अडवली. फौजदार बाजूला होता. पोलीस आला, उभा राहिला पुढं. साहेब बोलवले, चला बाहेर म्हणले. आता काय करायचं. पण परमेश्वरी लीला हनुमंताची मर्जी. तिथे एक पोरगा आला, अर्जुन पाटील त्याचं नाव, आंतरीचा काहीतरी. आला आणि पाया पडला. वस्ताद हिडू कुठं. पोलीस होता तो. सांगलीला होता वसंतदादा कुस्ती केंद्रावर. त्यानं ओळखलं मला आणि मग त्याच्याबरोबरच मी गेलो फौजदार पुढं. आणि त्यानं सलाम ठोकला त्या मुलग्यानं आणि हे आमचे वस्ताद म्हणलं. असं आहे वय, पर जावा म्हणलं. म्हणजे अशी एक ओळख मला आठवते.
बरोबर की. हा. मला एक सांगा, कुस्ती क्षेत्रातील वसंतदादा यांचं कार्य काय हो दादा? वसंतदादा हे अष्टपैलू व्यक्तिमत्व, हम्म. अतिशय सगळी आठवण सांगणारा आणि कुस्ती क्षेत्राशी फार म्हणजे निगडीत नाही, हम्म. पण माहिती असणारा. आमच्या तालमीला जी लागणारी साखर वगैरे काय असं लागायचं ती सगळी मोफत द्यायची, त्यांच्या वतीने द्यायची वसंतदादा. वसंतदादा. बर. आणि मग ते पुढं वसंतदादा कुस्ती केंद्र काढलं सांगलीला. राम नलवडे त्याचे मुख्य होते. बरोबर. मला एक सांगा, यशवंतराव चव्हाणांना बघण्याचा योग आला का वाटला तुम्हाला? हो आला की. मग यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व कसं हो? यशवंतराव चव्हाण त्यांचं आजोळ देवराष्ट्रे, बर. तर तेही पैलवान होते. तुम्हाला सांगायची वस्तू, यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणची पट बघण्यासारखे होते. हम्म. अजून त्याचा उल्लेख करतात, पट बघण्यासारखी. कुस्ती कुठं पाहिली नाही किंवा ऐकली नाही, पण व्यायामपटू होते ते चांगले. त्यांनी कुस्तीला फार मोठं सहकार्य केलं. मारुती माने सांगायचे, निवड झाली रशियाला जायची आणि पैसा नव्हता. हा. गणपत आंदळकरची माझी निवड झाली ती एशियाड कुस्ती स्पर्धेला. हा. तर त्यावेळेला ऐन वेळेला त्यांची मदत आम्हाला मिळाली. तिथं फोन आला आणि आम्हाला विमानात बसवलं गेलं आणि आम्ही गेलो रशियाला. म्हणजे एवढं वसंतदादा यशवंतराव चव्हाणांचं पण कार्य आहे. हो. मला एक सांगा, विष्णुबाळा पाटील वगैरे यांना बघण्याचा योग आला का तुम्हाला? नाही नाही नाही, कधीच नाही. कारण ती जरा हे होती ना त्या काळामध्ये, ती जुनी लोक. बापू बिरू काय तुम्ही बघितलं? कारण बापू बिरू हे काय आताचे काळ, मी पण त्यांना पाहिलंय. ही पण लोक म्हणजे त्यांनी सुद्धा काम थोडं चुकीचं केलं, पण त्यांनी स्वाभिमानासाठी केलं, प्रसंगानुरूप केलं. हा. आता बापू बिरूचं वाट हे घेतलं. माझी त्यांची ओळख चांगली होती, नावानिशी ओळख ना, नावानिशी ओळख होती. मी भाषणात म्हणलं, वाल्याचा वाल्मिक ऋषी कसा झाला ते सांगा म्हणलं. आणि मग ते सगळं सांगितलं, त्यांनी भाषणात सांगितलं प्रसंगानुरूप कसे झाले. आम्ही साधी मेंढराखी माणसं, आमच्यावर अन्याय किती होत होता, आमच्या गरिबावर अन्याय किती होत होता ते सांगून मी दंड ठोकला आणि हाती कुऱ्हाड घेतली, सांगितलं त्यांनी सगळं. ते पूर्ण बोलायचे. आज कुस्तीतले भीष्माचार्य, ज्या भीष्माचार्यांनी कधी अपेक्षा केली नाही कुणाकडं, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी एवढंच हात जोडून सांगेन की ह्या भीष्माचार्याला शिवछत्रपती पुरस्कारासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने विचार करावा. 78 वर्ष वयाची झालेले आहेत, कुस्तीसाठी नितांत वाहून घेतलेला व्यक्ती, अजून सुद्धा कुस्तीचा आता रिटायर आहेत, म्हणजे त्यांना रिटायर घोषित केलेले आहे, तरी सुद्धा कुस्तीचा आता मुलाखत ऐकून तुम्हाला समजेलच की त्यांनी अजून किती माहिती आहे त्यांना. तर ह्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यांना आता तरी शिवछत्रपती पुरस्कार द्यावा, यासाठी प्रयत्न करावा एवढंच मी विनंती करतो. आणि जे माझे हे व्हिडिओ ऐकणार आहेत त्या सर्वांना मी हे सांगतो की आपण सुद्धा यासाठी कमेंट्स करावी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे करण्यास थोडंसं विनंती करावी एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि आज कुस्तीचं भीष्माचार्य शंकरांना पुजारी यांच्याजवळ आलो. कुस्तीचा इतिहास त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितला. माझ्या मुलांना, माझ्या परिवाराला सुद्धा मी म्हटलं एकदा त्यांना भेटा, आणि त्यासाठी आम्ही त्यांना सर्वांना घेऊन आलो, त्यांच्या भेटीसाठी आलो. आणि आज खरंच एका साक्षात कुस्तीतल्या देवाची भेट झाली असं मला वाटतंय. आणि मी आज स्वतःला धन्य समजतो आणि मी इथंच थांबतो. अण्णा नमस्कार. नमस्कार.